तर मराठी माणसाचा स्वतःच्या राजकारणासाठी वापर करून घेतला. मराठी माणसाच्या नावाचे नारे दिले गेले आणि निवडणुकानंतर मराठी माणसाला विसरले. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये किती मराठी तरुणांना तुम्ही कंत्राटदार म्हणून संधी दिली? मराठी तरुणांना अंतर्प्रधान होण्याची संधी दिली नाही. कारण तुम्हाला मराठी तरुणांना नोकऱ्या द्यायच्याच नाहीत ना. तर त्यांना नोकऱ्या दिल्या, तो काम नंतर लागला, तर तुमचे भेंडे कोण उचलणार? हा त्यामागची भावना होती. पण गेल्या 11 वर्षामध्ये तुम्ही बघा, स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, आता भारत हा स्टार्टअप कॅपिटल होतोय. महाराष्ट्र त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. मुंबईत सर्वात जास्त स्टार्टअप्स आहे. खऱ्या अर्थानं तरुणांना पोषक अशा प्रकारचं वातावरण हे मोदींच्या सरकारमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये, आणि त्यामध्ये मराठी तरुणांनी त्याचा खूप फायदा जो आहे, म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ स्टार्टअप्स इन दी एंटायर कंट्री हे मुंबईत रजिस्टर झालेले स्टार्टअप. त्यामुळे मुंबईतल्या मराठी तरुणांनी, मी तुम्हाला उदाहरण देतो, तो एक मराठी तरुण होता, स्वतःच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती तो विमान बनवत होता. ते मोदीजींना कळलं, त्यांनी ट्विट केलं, मग देवेंद्रजींनी त्याचं कॉग्निझन्स घेतलं आणि मेड इन महाराष्ट्राच्या मार्फत त्याला मदत करण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारने केलं. त्यामुळे आम्हाला मराठी तरुणांना उद्योजक करायचंय, मराठी तरुणांना एंटरप्रेन्योर करायचंय, आणि तुम्हाला मराठी तरुणांना फक्त स्वतःच्या राजकारणासाठी त्याचा वापर करायचा. त्यामुळे मराठी माणसाला, टू सम अप तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर, मराठी माणसाला खऱ्या अर्थानं जास्त रिलेव्हंट करण्याचं काम हे गेल्या 10 वर्षामध्ये झालं.